हॅलो एव्हरीवन. तर बघा, लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, तर लेक्चरच्या सुरुवातीला सांगतो. म्हणजे ऍट द एंड आपल्याला कॅल्सी लागेल, पण तरी देखील सर्वांकडं कॅल्सी आत्ता गरजेचे आहे, जवळ घेऊन ठेवा. ओके. तर बघा, आपण काय केलं होतं, आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता, फंडामेंटल्स. एसी फंडामेंटल्स बघत असताना आपण वेगवेगळ्या डेफिनेशन बघायला सुरुवात केली. त्यामध्ये आपण प्युअर डीसी बघितलं, एसी बघितलं, पल्सेटिंग डीसी बघितलं, त्याचबरोबर एसी आणि डीसी मधलं कंपॅरिझन बघितलं, एसीचे ओव्हर डीसी ऍडव्हान्टेजेस काय काय ते बघितलं, साईन वेव्ह आणि कोसाईन वेव्ह बघितली. साईन वेव्ह ड्रॉ केली व्होल्टेज टाइमसाठी, करंट टाइमसाठी सुद्धा. त्याचबरोबर कोसाईन वेव्ह सुद्धा आपण काय टाईप केली, बघितली. तर कोसाईन वेव्ह ही सुद्धा व्होल्टेज टाइम आणि तुम्हाला करंट टाइम मध्ये ड्रॉ करा असं सांगितलं होतं, एक्सप्रेशन लिहा. ठीक आहे. तर बघा, साधारण मी एक्सप्रेशन जराशी रिवाइज करतो. व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम साइन 2 φ f0 t. ओके. व्ही ऑफ टी म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज, व्ही एम म्हणजे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू, f0 म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग परत आपण ओमेगा 0 टी लिहिलं होतं. मग ओमेगा 0 म्हणजे काय, तर 2 π f0. शेवटला आपण काय लिहिलं, व्ही एम साइन थिटा लिहिलं. थिटा इज इक्वल टू काय, तर 2 π f0 t इज इक्वल टू ओमेगा 0 टी. तर ह्या गोष्टी आपण काय केल्या होत्या, लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. तर आता आपल्याला नेक्स्ट टाइम काय बघायचं आहे, तर एसी कसा जनरेट होतो. आता कसं आहे बघा, एसी जनरेट कसा होतो म्हणण्यापेक्षा आपल्याला काय दिलेलं आहे पुस्तकामध्ये जरासं किचकट दिले. तर किचकट दिले म्हणण्यापेक्षा काय की त्यांनी एलिमेंटरी अल्टरनेटर वगैरे तुम्हाला काहीतरी दिले, तर ती गोष्ट जराशी तुम्ही बाजूला ठेवा. फक्त आता एक डायग्राम एक्सप्लेन करतो, त्याच्यावरती लक्ष द्या. कारण काय बघा, तो जर एलिमेंटरी अल्टरनेटर तुम्हाला सांगायचा झाला, तर त्यासाठी बरेचसे त्याच्या अशा गोष्टी आहेत. स्लिपरिंग म्हणजे काय, मग ब्रशेस कुठून आले, मग तो रेजिस्टन्स कुठून आला, ठीक आहे, मग त्या स्लिपरिंग्स कुठून आल्या, C1 C2 काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागते. आपल्याला महत्वाचं काय आहे, की जी आपण एसी फंडामेंटल मध्ये जी एसीची वेव्हफॉर्म बघितली, तर ती कुठून आली. ओके. तर बघा, तुमच्या समोर मी आता हे शेअर केले. तर ह्या शेअर केलेल्यामध्ये तुम्हाला काय दिसते ते बघूया, वन बाय वन. सॉरी, हा जो एरो केलाय तर तो काय बघा, कंडक्टर मुव्हिंग पॅरलल टू द लाईन ऑफ फोर्स ईएमएफ इज मिनिमम. आता ईएमएफ कसा जनरेट होतो, तर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. जर फ्लक्स लाईन्स बरोबर जर तुमचा कंडक्टर पॅरलल असेल, असा असेल, पॅरलल असेल, तर तिथे ईएमएफ काय असतो, 0 असतो. आणि तिथून यांनी काय दाखवलंय, की ह्या रोटेशनची दिशा दाखवली, की कुठल्या बाजूने हे काय होणार आहे, कंडक्टर रोटेट होणार आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. तर बघा, हा पहिला आहे, पहिल्या ठिकाणी थीटा इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. आपल्याला मिळणारा आउटपुट सुद्धा काय आहे, 0 आहे या ठिकाणी. ओके. जरा थांबा एक मिनिट, तुम्हाला सोप्या पद्धतीने लक्षात द्यायला असं काहीतरी बघूया. हा, ओके. थीटा पहिला काय आहे, 0 आहे. तुम्हाला मिळणारा इथं आउटपुट खाली आहे. त्याच्यानंतर काय झालं बघा, इथं दाखवलं की तो रोटेट झाला. बघा इथं दाखवलं की तो काय झाला, लेफ्ट साईडला काय झाला, एन साईडला रोटेट झाला. ओके. रोटेट झाल्यानंतर काय झालं, हे रोटेशन किती डिग्रीचं झालं बघा, तर 90 डिग्रीचं झालं. बरोबर आहे ना. बघा, हा इकडं सरळ होता, तर हा काय झाला, लेफ्ट साईडला 90 डिग्रीनं काय झाला, रोटेट झाला. म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. जेव्हा 90 डिग्री असेल तुम्हाला हे इथं मिळेल. बरोबर आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर तो अजून 90 डिग्री रोटेट झाला. आता अजून 90 डिग्री रोटेट झाला म्हणजे काय, तर बघा ही त्याची फर्स्ट पोझिशन होती. ठीक आहे. ही त्याची सेकंड पोझिशन आली आणि आता ही त्याची थर्ड आली. बरोबर आहे ना. थर्ड पोझिशन आली म्हणजे काय झालं, की तो अजून 90 झाला. म्हणजे टोटल बघितला तर तो किती झाला, थीटा इज इक्वल टू 180. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळतं, पुन्हा 180. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा, तो अजून 90 डिग्रीला काय होतो, रोटेट होतो. मग 180 प्लस 90 किती, तो 270 तुम्हाला इथं मिळतं. ओके. पुन्हा काय होतो, 270 पासून परत तो 90 डिग्रीला रोटेट होतो आणि आपल्या स्टार्टच्या पोझिशनला येतो, म्हणजे पॅरलल पोझिशन जी आपण इथे बघितली होती. तर तिथं त्याला किती मिळतं, टोटल होतं 360. म्हणजे थोडक्यात काय, की या पूर्ण एका वेव्हफॉर्म मध्ये त्या 0 पासून त्या 360 पर्यंतची काय होते, मुवमेंट होते.
एखाद्या सर्कल सारखी. आपलं सर्कल कसं असतं बघा, सॉरी, सर्कल कसं असतं, हे टोटल 360 डिग्रीच असतं, बरोबर आहे ना. मग या 360 मध्ये त्याची काय होती तर मुवमेंट होती. बघा मी पुन्हा सांगतो, बघा पहिल्यांदा तो कसा होता, सर्कलच्या माध्यमातून बघू. पहिल्यांदा तो कसा होता, हा असा होता, येलो लाईन काढली मी, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर काय झाला, तो असा झाला. म्हणजे ही जी मुवमेंट होती, सॉरी बघा, ही जी मुवमेंट होती तरी किती झाली, 90 डिग्रीची. त्याच्यानंतर तो कसा झाला, पुन्हा उभा झाला, बरोबर आहे ना, असा. म्हणजे परत ही टोटल जर बघितलात, ही अशी टोटल ही किती झाली, 180 डिग्रीची. ओके, 180 डिग्री झालं म्हणजे कसं झाला, परत तो पॅरलल झाला, त्याच्यामुळे इथं आपल्याला 180 ला 0 व्हॅल्यू मिळते. ओके, पुन्हा काय झालं, पुन्हा 90 डिग्री इकडे गेला. म्हणजे जर ही टोटल विचार केला हा असा, तर टोटल 270 झालं. त्याच्यामुळे आपल्याला इथं मॅक्झिममला मिळते. ओके, जरी निगेटिव्ह साईडला असलं तरी ते मॅक्झिमम आहे. त्याच्यानंतर काय झालं बघा, परत 90 डिग्री रोटेट झाला. म्हणजे थोडक्यात काय झालं की आता याचं पूर्ण काय झालं, सर्कल कम्प्लीट झालं. म्हणजे तो परत पॅरलल पोझिशनला आला, परत आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, 0 मिळते. टोटल जे अँगल आहे तो टोटल किती होतो, 360 डिग्री असा होतो. ठीक आहे, तर हे रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं होतं. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही वेवफॉर्म मिळत असते. बघा वेवफॉर्म लक्षात आली का, पेपरला हे विचारत नाही, पेपरला काय करत नाही, हे विचारत नाही. तरी सुद्धा काय करू, जेव्हा आपला चॅप्टर एंड होईल, आपल्याला वेळ मिळतोय असं लक्षात येईल, तर तेव्हा फार्दर तुम्हाला मी अल्टरनेटर काय असते हे शिकवेन. कारण काय आहे बघा, अल्टरनेटर हे असं डिव्हाइस असतं जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं काम करतं. एवढं तुम्ही आता लक्षात ठेवा. अल्टरनेटर हे असं डिव्हाइस असतं जे इलेक्ट्रिसिटी काय करतं, जनरेट करतं. ओके, तो असं मी इतकी गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा याच्यावरनं तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली का. ठीक आहे, आता कॅल्सी समोर घ्या आधी. एक मिनिट तुम्हाला मी, ठीक आहे, तर तुम्हाला एक अजून एक इमेज शेअर करतो. जर तुम्हाला कॅल्सी समोर असेल तर नक्की घ्याच मला तर म्हणायचं आहे. ठीक आहे, बघा समोर तुमच्या एक इक्वेशन दिसते किंवा एक प्रॉब्लेम दिसतो. हा प्रॉब्लेम काय आहे बघूयात. बघा काय म्हटलंय, स्टडी फिगर टी इज फिगर. बघा त्याच्यावरनं काय सांगितलंय, ऑफ एसी जनरेशन. राईट द इक्वेशन अँड व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड ईएमएफ व्हेन कंडक्टर इज इन पोझिशन 1. म्हणजे हा कंडक्टर 1 पोझिशनला आणि ह्या कुठल्या पोझिशनला असेल, 4 पोझिशनला असेल. बघा काय सांगितलंय, कंडक्टर एकदा 1 पोझिशनला असला आणि एकदा 4 पोझिशन असेल. तर सगळ्यात पहिली तो गोष्ट काय बघा, कंडक्टर कुठला आहे. तर हा जो ए आणि बी दिलाय, हा, तर हा काय आहे, कंडक्टर आहे. हा काय आहे, कंडक्टर. ठीक आहे, तर बघा काय करायला लागतं आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा पोझिशन काय सांगितले आपल्याला, पोझिशन काय सांगितले, पहिल्यांदा सांगितले 1 पोझिशन. ओके, बघा ही 1 नंबरची पोझिशन. ओके, आता 1 नंबरची पोझिशनला तुमचा जो अँगल आहे हा किती आहे, कम्प्लिटली 0 आहे. अँगल किती आहे, कम्प्लिटली 0. बरोबर आहे ना, हा अँगल किती आहे, कम्प्लिटली 0. मग त्याच्यामुळे तुम्ही इक्वेशन कसं लिहू शकता, तर हे इथे लिहिलं, V1 साठी इज इक्वल टू आपलं नेहमीचं इक्वेशन VM साइन थिटा. इक्वेशन कुठलं यूज करायचं इथं, VM साइन थिटा. कारण इथे फक्त अँगल मध्ये विचारलंय म्हणून इथं VM साइन थिटा यूज करायचं. बघा V1 इज इक्वल टू VM साइन 0. साइन 0 म्हणजे काय असतं बघा, तुमचं साइन 0 काय असतं, तर 0 असतं. ओके, ज्यामुळे टोटल व्हॅल्यू काय येईल, 0 व्होल्ट. म्हणजे तुमचा कंडक्टर ह्या 1 आणि 5 या डिरेक्शन मध्ये असेल तेव्हा तुम्हाला इक्वेशन मध्ये किती मिळेल, 0 व्होल्ट. ठीक आहे, आता हे झालं 1 साठी. ओके, आता आपल्याला कितीसाठी बघायचं आहे, 4 साठी. 4 साठी कसं बघणार, हे असं. ठीक आहे,
आता फोर्स साठी बघत असताना मुवमेंट जी आहे, तर मुवमेंट किती आहे बघा. टोटल मुवमेंट कशी बघणार बघा, मगाशी ते तुम्हाला सांगत होतो की पहिल्यांदा काय बघा, तर कंडक्टर हा रेस्ट असा असणार आहे बघा. 0 डिग्री म्हणजे पहिल्यांदा कंडक्टर हा असा रेस्टला असणार आहे. ठीक आहे. तिथून पहिल्यांदा हा 90 डिग्री गेला, तिथून हे 4 नंबर पर्यंत आहे. मग टोटल हे 3 आणि 5 मधला अंतर किती असणार आहे, पुन्हा 90. त्याच्याबरोबर 4 कुठं आहे, मध्ये आहे, म्हणजे किती असणार 45. आणि इकडचं किती 90. म्हणजे टोटल किती झालं आपलं 135. टोटल किती झालं 135. लक्षात आलं का बघा. आपला कंडक्टर त्याची स्टार्टिंग पोझिशन 1 to 5 असणार. का 1 to 5 असणार आहे, तर आपण बघितलंय बघा मगाशी वेव्हफॉर्म मध्ये, जेव्हा कंडक्टर काय असतो पॅरलल असतो तेव्हा त्याची आउटपुट काय असतं 0 असतं. वेव्हफॉर्मचं स्टार्टिंग पोझिशन कशी असते बघा, हे असं असलं वेव्हफॉर्म, स्टार्टिंग पोझिशन काय असते 0 असते. 0 असते म्हणजे तो किती असणार 1 to 5 मध्ये रेस्ट असणार. आता 1 to 5 मधनं त्याला 4 to 8 किंवा या 4 नंबर कडे जायचं आहे. मग त्याला ट्रॅव्हल केवढं करायला लागणार, इतकं करत असताना हा 1 ते 3 पर्यंतचा अँगल 90 झाला आणि पुढचा हा निम्मा म्हणजे 90 आणि 45 झालं 135 डिग्री. मग तुम्हाला इक्वेशन पुन्हा कसं लिहावं लागेल, V4 इज इक्वल टू VM साइन थीटा. बरोबर आहे ना. आता VM ऍज इट इज, VM ची व्हॅल्यू वगैरे काय आपल्याला दिलेलं नाही. आता काय करायचं, कॅल्सी मध्ये फक्त काय पुट करायचं आपण, साइन 135. साइन 135 काय येईल बघा, VM ऍज इट इज राहील, त्याची काय व्हॅल्यू आपल्याला काढायची नाही. ओके. साइन 135 ची व्हॅल्यू काय ते बघा, कसं पुट करायचं. पहिल्यांदा साइन जो तुमच्या याच्यावरती हे आहे बटन आहे, तर ते प्रेस करायचं. त्याच्यानंतर ब्रॅकेट टाकायचं, 135 लिहायचं, ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, ब्रॅकेट नक्कीच टाकायचं, ही सवय ठेवा. साइन लिहायचं, ब्रॅकेट टाकायचं, 135 लिहायचं, ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, इक्वल टू दाबायचं. तुम्हाला उत्तर काय मिळेल, VM इंटू 0.707. VM इंटू 0.707. EMF चं युनिट काय असतं किंवा या व्होल्टेजचं युनिट काय असतं, व्होल्ट्स. युनिट काय असतं, व्होल्ट्स. तर ते तुम्हाला इथं लिहावं लागेल. ठीक आहे. तर बघा, हे कधी पेपरला विचारत नाहीत, पण तुम्हाला याची बेटर अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. विंटर 5 फार 15 वर्षापूर्वी विचारत होते, आता हे आपले असले काय विचारत नाहीत प्रश्न. ओके. तर बघा, तुम्हाला लक्षात आलं का की कशाला काय म्हणायचं आणि कशाला काय म्हणायचं. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात. आता जे गोष्ट चालू होते तर ती म्हणजे एक सलग टाईपनं पुढे काय चालू होतात, डेफिनेशन्स. एकाच वेव्हफॉर्म वरती किती डेफिनेशन्स तयार होतात, तर ते तुम्हाला मी आता सांगतो. 1 बाय 1 सगळ्या डेफिनेशन्स पार्ट करायच्या, डेफिनेशनच्या खाली त्याचे असणारे फॉर्म्युलेस पार्ट करायचे आणि त्याची युनिट्स पार्ट करायची. 101% फक्त या डेफिनेशन वरती तुम्हाला कमीत कमी 10 मार्क्स मिळून जातील. पेपरला किती मार्क्स मिळून जातील, 10 मार्क्स. त्याच्यामुळे ह्या डेफिनेशन नक्की लक्षात ठेवा. पहिली आहे वेव्हफॉर्म्स. पहिली डेफिनेशन आहे वेव्हफॉर्म्स. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, त्या डेफिनेशन तुम्हाला मी इथं डिफाईन करून सांगतो. द वेव्हफॉर्म इज अ ग्राफ. Waveform is a graph of magnitude of an AC quantity against time. बघा, the waveform is a graph of magnitude of an AC quantity against time. म्हणजे वेव्हफॉर्म कशाला म्हणायचं, की असा ग्राफ जो मॅग्निट्यूड आणि टाइम मध्ये असतो. मॅग्निट्यूड आणि टाइम मध्ये असतो. पण मॅग्निट्यूड म्हणजे काय, व्हॅल्यू. तर ते मॅग्निट्यूड कुठल्याही असू शकतात, करंट असेल, व्होल्टेज असेल किंवा पॉवर असेल. म्हणजे काय, थोडक्यात मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो बघा. ठीक आहे. तर इकडं असेल ते काय असेल, टाइम असेल, आणि इकडं जे असतील वाय ऍक्सिसला तर ते मॅग्निट्यूड. मग ते व्ही असेल, करंट असेल, सॉरी व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा काय असेल, पॉवर असेल किंवा काय असेल,
पॉवर असेल. ओके, बघा वेव्हफॉर्मची डेफिनेशन क्लिअर झाली का? ठीक आहे. पुढची 2 नंबरची डेफिनेशन, तर ती काय बघूयात. ओके, चांगले. इंस्टंटेनियस व्हॅल्यू दुसरं डेफिनेशन आहे, तर ती काय आहे? इंस्टंटेनियस व्हॅल्यू. तर त्यासाठी ह्या डायग्राम ड्रॉ करायचं प्रॅक्टिस करून ठेवा. मी माऊसवर इतक्या व्यवस्थित करू शकतोय, तर तुम्हाला हातानं काय करता आल्या पाहिजे? चांगल्या नक्कीच करता आल्या पाहिजे. ठीक आहे, बघा आपण व्होल्टेज साठी बघू. इकडं व्ही येईल, इकडं टी. ठीक आहे, ओके. तर बघा, हा इथं काय असतो? 0. हा इथं काय असतो? पाय. हा इथं काय असतो? 2 पाय. आता पाय म्हणजे किती डिग्री असतात? पाय म्हणजे किती डिग्री असतात? 180 डिग्री. ओके, 2 पाय म्हणजे किती असतील? 360 डिग्रीज. म्हणजे मगाशी जे डिग्रीज मध्ये बघितलं ते आता पाय फॉर्मॅट मध्ये बघतोय आपण. ओके, तर बघा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कशाला म्हणायचं, त्याचं पहिलं आपण डेफिनेशन बघू. द instantaneous value of an AC quantity is defined as the value of that quantity at particular instant. म्हणजे काल आपण जे इक्वेशन बघत होतो त्यामध्ये जे व्ही ऑफ टी किंवा आय ऑफ टी होतं, तर त्याला काय म्हटलं जातं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस म्हणजे कुठल्या इन्स्टंटला? इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल, या ठिकाणी असेल, इथं असेल, या वेव्हफॉर्म वरती कुठेही, तर तिला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तिला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओके, लक्षात आलं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचं युनिट काय असतं बघा. जर इथं व्ही असेल, मी काय सांगतोय लक्ष देऊन ऐकायचं. जर इथं व्ही असेल तर त्याचं युनिट येईल व्होल्टेज. सॉरी, व्होल्टेज नाही, व्होल्ट्स. ओके, इथं जर व्ही असेल त्याचं युनिट काय येईल? व्होल्ट्स. इथं जर आय असेल तर त्याचं युनिट काय येईल? अँपियर. ठीक आहे, आणि इथं जर काय असेल? पॉवर असेल तर त्याचं युनिट काय येईल? वॅट. पण ठीक आहे, पॉवर तुम्हाला काही गरजेच नाही, फक्त तुम्ही ह्या 2 गोष्टीकडे लक्ष ठेवा, अजून कन्फ्युजन नको. जर व्होल्ट असेल, व्होल्टेज असेल, व्ही असेल इथं y ऍक्सिसला, त्याचं युनिट येईल व्होल्ट्स, आणि जर आय असेल तर त्याचं येईल युनिट अँपियर. इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची डेफिनेशन लक्षात आली का सांगा? एसी क्वांटिटीची कुठल्या इन्स्टंटची व्हॅल्यू, त्याला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओके, पुढे क्लिअर करतो. थर्ड डेफिनेशन काय आहे? थर्ड डेफिनेशन तुम्हाला सायकल, CYCLE. ओके, आता सायकल कशाला म्हणतात तर ते तुम्हाला मी ड्रॉ करून सांगतो. बघा, मी प्रत्येक वेळी एकच डायग्राम ड्रॉ करत आहे. हे जर आपण ब्लॅकबोर्डवर शिकवत असतो तर तुम्हाला मी एकाच डायग्राम वरती या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या असत्या, पण ठीक आहे, असो. इकडं काय आहे? टाइम. ओके, इकडं काय घेऊ आपण? व्होल्टेज. हा इथं 0, हा इथं पाय, हा इथं 2 पाय. ठीक आहे, पुढं काय असेल? 3 पाय, 4 पाय. बरोबर आहे ना? हा 3 पाय, इथं काय असेल? 4 पाय. बरोबर आहे ना? इंटू फक्त करत जायचं. ठीक आहे, तुम्ही 2 पाय पर्यंत ड्रॉ करत असाल नेहमी तरी काय हरकत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण
त्याची डेफिनेशन काय ती बघूया. बघा, इन AC waveform, a particular portion consisting of one positive and one negative parts and repeats. म्हणजे काय की प्रत्येक सायकल मध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट असतो आणि तो तसा पुढे पुढे काय होत जातो, रिपीट होत जातो. ओके, बघा, each repetition consisting of one positive and one identical negative part is called as one cycle. आता सेकंड हाफ आहे, तिथनं तुम्ही इथनं पाठ केलं तरी चालतंय. ठीक आहे, तर आता इथं समोर बघूया ऍक्च्युअली सायकल कशाला म्हणायचं. बघा, क्वाड्रंट मध्ये हे पॉझिटिव्ह असतं, ऑलरेडी सांगितलंय. हे निगेटिव्ह असतं, हे पुन्हा पॉझिटिव्ह असतं, हे पुन्हा काय असतं, निगेटिव्ह असतं. मग मला जर आता सायकल रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कशी करेन, त्याच्यामध्ये काय पाहिजे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट. बघा इथपर्यंत, बघा मुद्दा मी ड्रॉ करतो तुम्हाला इथपर्यंत. बघा, तर याला काय म्हणायचं, वन सायकल. बघा मी रिप्रेझेंट कसं केलंय, या एरोच्या मध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पार्ट आहे, तर या पूर्ण गोष्टीला काय म्हणायचं, सायकल म्हणायचं. या गोष्टीला काय म्हणायचं, सायकल. आता एसी, सिंगल फेज एसी मध्ये काय असतं बघा, की वन सायकल इज इक्वल टू काय असतं, तर 2 पाय रेडियन्स किंवा त्याला आपण डिग्री मध्ये जर म्हटलं तर किती असतं, 360 डिग्री. किती असतं, 360 डिग्री. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, सायकल. तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, तिसरी डेफिनेशन आपली झाली. डेफिनेशन नंबर 4. हा सगळ्या डेफिनेशन बघायची. डेफिनेशन नंबर 4 त्याला काय म्हणतात, टाइम पिरियड और पेरियोडिक टाइम. कशाने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल टी. कशाने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल टी. बघा, द टाइम taken to complete one cycle is called as time period. सोपी गोष्ट आता तुम्हाला मी सांगितलं. पुन्हा डायग्राम आली, पुन्हा ड्रॉ करायचं, अजिबात यासाठी कंटाळायचं नाही. नोट्स काढताना प्रत्येकासाठी सेपरेट वेवफॉर्म ड्रॉ करायची, प्रत्येक डेफिनेशन साठी. ठीक आहे, इकडं आलं व्होल्टेज, इकडं आला टाइम. ठीक आहे, इथं आलं 0,
इथं आलं पाय, इथं आलं 2 पाय. ओके, इथं आलं प्लस, इथं आलं मायनस, पुन्हा इथं आलं प्लस. ओके, इथून इथपर्यंत काय आलं, ही काय आली 1 सायकल आली. तर ही 1 सायकल कंप्लीट व्हायसाठी जितका टाइम लागतो तर त्याला काय म्हटलं जातं, टाइम पिरियड. म्हणजे बघा सायकलला इथपासनं या 2 पाय पर्यंत यायला जितका वेळ लावला जातो तर त्याला काय म्हणतात, टाइम पिरियड किंवा पिरियडिक टाइम असं म्हटलं जातं. पिरियडिक टाइम असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात येते का बघा. 1 सेकंद, सॉरी. तर हे टाइम नेहमी कशामध्ये असतो, तर सेकंड्स मध्ये आपण मेजर करतो, सेकंदामध्ये काय करतो, मेजर करतो. टाइम पिरियड लक्षात आला का बघा. पुढची डेफिनेशन, हे शब्द तिथं आला होता ते तुम्हाला मी आता डिफाईन करतो. द नंबर ऑफ cycles completed by an AC quantity in 1 second. बघा, एका सेकंदामध्ये अशा किती सायकल्स कंप्लीट होतात, किती नंबर ऑफ सायकल्स कंप्लीट होतात, तर त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी. पुन्हा ड्रॉ करतो मी, हा प्लस मायनस, इकडं व्ही, इकडं टी. ठीक आहे, तर बघा ही एक सायकल झाली. तर अशा प्रकारच्या एका सेकंदामध्ये किती सायकल्स कंप्लीट होतात त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. इंडियाची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे, तर ती आहे 50 हर्ट्ज. ती किती आहे, 50 हर्ट्ज. ठीक आहे, हर्ट्ज हे त्याचं काय आहे, युनिट आहे. हर्ट्ज कसं लिहितात, HZ हा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात, ऍक्च्युअली ते कसं आहे HERTZ, हर्ट्ज. ओके, त्याचं युनिट काय आहे, हर्ट्ज. दुसरं एक युनिट त्याचं आहे, तर ते म्हणजे काय, CYCLES, सायकल्स पर सेकंड. सायकल्स पर सेकंड, आताच बघितलं ना, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. मग आपल्या इंडियाची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर ती आहे 50 हर्ट्ज. म्हणजे काय, अशा प्रकारच्या, या समोर दिसतात अशा प्रकारच्या एका सेकंदामध्ये आपल्या इंडियामध्ये 50 सायकल्स कंप्लीट होतात. इंडियामध्ये काय होतात, 50 सायकल्स कंप्लीट होतात. तुम्ही काय करायचं आहे, देशातल्या जगातल्या एक 10 देशांची नावं आणि त्यांच्या स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी लिहायच्या. ठीक आहे, सगळ्यांच्याच 50 आहेत का बघा, कुणाची जास्त आहे, 40 आहे का बघा, 60 आहे का बघा, 80 आहे का बघा, काय आहे ते एकदा तुम्ही काय करा, सर्च करा. ओके, तर याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. फ्रिक्वेन्सीची 2 युनिट आहेत, एक म्हणजे हर्ट्ज, दुसरं म्हणजे सायकल्स पर सेकंड. आणि इंडियाची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. एका सेकंदामध्ये जितक्या सायकल्स कंप्लीट होतात त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी. ओके, झाल्या 5. 6वी डेफिनेशन, पुढची डेफिनेशन ती म्हणजे एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिट्यूड कशाला म्हटलं जातं, तर थोडक्यात सांगतो. एम्प्लिट्यूड म्हणजेच काय, तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अन AC क्वांटिटी. मॅग्निट्यूड, आता हे मॅग्निट्यूड हा वर्ड कुणाला माहित पाहिजे, ENTC वाल्यांना. ठीक आहे, त्यांना हे सगळ्या गोष्टी सारख्या असतात. ओके, बघा प्लस मायनस, ओके, VT. तर बघा ही जी व्हॅल्यू आहे मॅक्झिमम व्हॅल्यू, तर हिला काय म्हटलं जातं, एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. हिला काय म्हटलं जातं, एम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. ती कशी रिप्रेझेंट करतात, जर इथं V असेल तर VM न रिप्रेझेंट करतात, जर इथं I असेल तर कशाने रिप्रेझेंट करतात, IM न रिप्रेझेंट करतात. जर V असेल
तर व्हीएम न रिप्रेझेंट करतात, जर आय असेल तर आय एम न रिप्रेझेंट करतात. ओके, बघा अँप्लिट्यूड हा वर्ड आहे. अँप्लिट्यूडला अजून एक समानार्थी शब्द आहे जो आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये नक्की येतो. तर अँप्लिट्यूडला अजून काय म्हणतात तर मॅक्झिमम व्हॅल्यू. अँप्लिट्यूडला काय म्हणतात मॅक्झिमम व्हॅल्यू. याला अजून एक समानार्थी शब्द आहे तो म्हणजे काय पीक व्हॅल्यू. बघा म्हणजे जर प्रॉब्लेम मध्ये विचारलं अँप्लिट्यूड सांगा तर तेच येईल. मॅक्झिमम व्हॅल्यू सांगा, जी अँप्लिट्यूड आहे तीच मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. पीक व्हॅल्यू सांगा, जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे तीच पीक व्हॅल्यू असेल. म्हणजे हे तिन्ही शब्द वेगवेगळे असले तर त्याचा अर्थ काय आहे सेम आहे. तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अन एसी क्वांटिटी इज नोन ॲज अँप्लिट्यूड. ओके, युनिट कशावरती डिपेंड करतं, इथं काय आहे त्याच्यावरती. जर व्ही असेल तर व्होल्ट्स येईल, आय असेल तर एम्पियर येईल. ओके, किती डेफिनेशन झालंय बघा आपल्या. वेवफॉर्म झाली, इन्स्टंटेनियस झाली, सायकल झाली, टाइम पिरियड झाली, फ्रिक्वेन्सी झाली, अँप्लिट्यूड झाली. पुढची आहे ती म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. पुढची आहे तर ती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, पहिला डिफाईन करूया, जरासं हे वेगळं आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. आता हे कशाने रिप्रेझेंट करतात किंवा याचं युनिट म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा रिप्रेझेंट कशाने करतात तर ओमेगा. कशाने रिप्रेझेंट करतात ओमेगा. मी तर लिहितो पुन्हा ओमेगा. काही चुकीचं लिहिलंय बघा कालच्या नोट्स मध्ये मी बघितलं. ओमेगी, ओमेगा, ओमेगो असं काय वाटेल ते लिहिलं. तर त्याला काय म्हणतात, लॅटिन वर्ड आहे तो, त्याला काय म्हणतात ओमेगा असं म्हणतात. ठीक आहे, तर तो कसा एक्सप्रेस करतात तर तो बघूया. ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगल म्हणजे डी फाय विथ रिस्पेक्ट टू म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डी टी. आता हे पुन्हा मला सांगायला लावू नका. डी फाय बाय डी टी म्हणजे फाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे अँगल चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलं आपण, इफ डी टी इज इक्वल टू कॅपिटल टी. आता कॅपिटल टी म्हणजे मगाशी बघितलं आपण, कॅपिटल टी म्हणजेच काय तर टाइम पिरियड. कॅपिटल टी म्हणजेच काय टाइम पिरियड. ओके, कॅपिटल टी म्हणजेच काय तर टाइम पिरियड. टाइम पिरियड कशाचा असतो तर 1 सायकलचा असतो. 1 सायकल म्हणजे किती असतात 360 डिग्रीज असतात. 1 सायकल म्हणजे किती असते 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन्स असतात. बरोबर आहे ना. जर डी टी इज इक्वल टू आपण काय केलं टी म्हटलं तर काय येईल बघा, डी फाय इज इक्वल टू 2 पाय. बरोबर आहे ना. जर डी टी हे आपण टी कन्सिडर केलं, टी म्हणजे 1 सायकल कन्सिडर केली तर त्याच्यामधला डी फाय म्हणजे काय येईल 2 पाय येईल. ओके, म्हणजेच काय येईल बघा, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ठीक आहे. पण मगाशी आपण फ्रिक्वेन्सी बघितलं. फ्रिक्वेन्सी बघितलं तर फ्रिक्वेन्सी मध्ये एक रिलेशन काय असतं मगाशी माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं. तर ते काय असतं बघा, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतात. एफ कशाने फ्रिक्वेन्सी कशाने रिप्रेझेंट करतात, स्मॉल एफ न रिप्रेझेंट करतात किंवा एफ झिरो न रिप्रेझेंट करतात. एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी असतं. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असतं, एफ इज इक्वल टू 1 अपॉन टी असतं. ओके, मग इथं काय आपण बाजूला करू शकतो बघा, साधारण 2 पाय जर बाजूला काढला तर काय राहील इंटू मध्ये इथं 1 राहील आणि खाली काय राहील टी राहील. 1 बाय टी म्हणजेच काय आहे तर एफ. म्हणजेच फायनली ओमेगा इज इक्वल टू काय येईल 2 पाय एफ. ओमेगा म्हणजे काय येईल 2 पाय एफ. पुन्हा ड्रॉ करतो मी जरा असं किचकट झालं.
ओमेगा म्हणजेच काय येईल 2 पाय एफ. ओमेगा म्हणजे काय येईल तर 2 पाय एफ. हे कसं आलं लक्षात आलं का बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे काय एक्सप्लेन करायला विचारत पण तुम्हाला नक्कीच ही अँग्युलर वेलॉसिटीची डेफिनेशन विचार. हे कालचं एक्सप्लेनेशन कसं आहे आता तुम्हाला जरासं किचकट वाटेल पण जसे आपण एकदा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला लागू त्याचं कसं काय होऊन जाईल सोपं होऊन जाईल. तसं कसं काय होऊन जाईल सोपं होऊन जाईल. ठीक आहे. तर पुढची डेफिनेशन peak and peak to peak value. peak and peak to peak value किंवा peak to peak पुस्तकात म्हणताना peak to peak व्होल्टेज म्हणतात विथ कन्सिडर टू व्होल्टेज. आपण असं म्हटलं तरी हरकत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा ड्रॉ करूया आणि मग तुम्हाला समजावून सांगू. ठीक आहे. तुम्हाला मी तेवढ्यासाठी पहिल्यांदा नोट्स पाठवलेत. नोट्स म्हणण्यापेक्षा ते पुस्तकाची कॉपीज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही एवढ्या वेगळ्या शॉर्ट्स नोट आपल्या याच्यामध्ये तयार होत नाहीत. ठीक आहे. इथं व्ही आहे इकडं काय असते टी आहे. तर ती एवढ्यासाठी तुम्हाला नोट्स पाठवल्यात की तुम्ही काय करावं की ते ऍटलीस्ट 2-4 वेळा तुमच्या डोळ्याखालनं जावं. जोपर्यंत याची प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत आपल्या याच्यामध्ये काही लक्षात राहणार नाही. ठीक आहे. तर बघा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आता पीक व्हॅल्यू कशाला म्हणायचं मगाशीच आपण बघितलं अँप्लिट्यूडला मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणतात आणि त्यालाच काय म्हणतात पीक व्हॅल्यू. म्हणजे ही एवढी जी आहे हिला काय म्हणतो आपण पीक व्हॅल्यू. त्याला आपण व्हीएम म्हणतो किंवा व्ही पीक म्हणतो. ठीक आहे. व्ही पीक पण मॅक्झिमम काय करतात व्हीएमच रिप्रेझेंट. आता हे पीक व्हॅल्यू बद्दल जर आपल्याला समजलं. ओके. आता पीक टू पीक व्हॅल्यूला कसं म्हणतात तर ते बघूया. पीक टू पीक व्हॅल्यू बघा. इथं पासून इथं पर्यंत बघा मी ड्रॉ करतो व्यवस्थित अगदी म्हणजे ह्या मॅक्झिमम पासून या निगेटिव्हच्या मॅक्झिमम पर्यंत ही जी व्हॅल्यू आहे तर तिला काय म्हणायचं पीक टू पीक. बघा गुलाबी गुलाबी तेवढ्यासाठी मारलं की वरची पॉझिटिव्ह मधली मॅक्झिमम व्हॅल्यू आणि इकडच्या निगेटिव्ह क्वाड्रंट मधली मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या दोन्हीची जी व्हॅल्यू आहे तर तिला काय म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. नुसती पीक म्हणजे कुठली ते एखाद्या हाफ मधली मग पॉझिटिव्ह मधली असेल निगेटिव्ह मधली असेल. पण पीक टू पीक म्हणजे काय की पॉझिटिव्ह मधली हाफ तिथं पासून ते निगेटिव्ह मधल्या हाफ पर्यंत. तर हिला काय म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. तर ही रिप्रेझेंट कशी करतात व्हीपी व्हीपी मायनस पी. हे रिप्रेझेंटर्स असं करतात व्हीपी मायनस पी. ओके. व्हीपी मायनस पी आणि नॉर्मली व्हीपी मायनस पी हे काय असतं 2 व्हीएम असतं. हे काय असतं 2 व्हीएम असतं. तर याचं कारण काय बघा मी तुम्हाला सांगितलं की हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे तरी सुद्धा काय असतो की हा जितका हा असतो पॉझिटिव्हला तितकाच हा खाली असतो. त्याच्यामुळे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो 2 इंटू व्हीएम असं आपण इथं म्हणू शकतो. हे इक्वेशन जर असं कुठेतरी बाजूला स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवून चला कारण हे नक्कीच आपल्याला कशाला लागणार आहे प्रॉब्लेम्स मध्ये लागणार आहे. ओके. पीक टू पीक व्हॅल्यू बघा. पीक टू पीक व्हॅल्यू is the value measured peak to peak value value spelling. Okay. Value is the value measured from the maximum positive level to maximum negative level. ओके. म्हणजे मॅक्झिमम पॉझिटिव्ह टू मॅक्झिमम निगेटिव्ह लेवल. तर याला काय म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू असं म्हणायचं. त्यासाठी व्हीपी मायनस पी इज इक्वल टू 2 व्हीएम हे इक्वेशन 101% लक्षात ठेवायचं. ओके. पुढची डेफिनेशन तर ती काय आहे इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू
इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू. ओके, आता RMS व्हॅल्यू कशाला म्हणतात तर ते आधी पहिल्यांदा खूप मोठी डेफिनेशन आहे ती बघूया. द इफेक्टिव्ह or RMS value of an AC current is equal to the steady state or DC current that is required to produce the same amount of heat as produced by AC current provided that the same resistance and time for which these current flows are identical. एवढी छोटीशी याची काय आहे डेफिनेशन आहे. हो, तर तुम्हाला आता पहिल्यांदा सांगतो हे एक्सप्लेन करून, हे डोक्याच्या वरचं आहे. RMS व्हॅल्यूची आजपर्यंत कधी डेफिनेशन विचारली नाहीये, पण जे चांगले रट्टा मारणारे आहेत किंवा जे पटकन काय करणार आहे, ज्यांना पाठ होतं पटकन, तर ते हे पाठ करू शकतात, काय हरकत नाही, ऍज युअर विश. ओके, बघा हे काय असते ते सांग. बघा इकडे दाखवूयात I, इकडे दाखवूयात T. हा आपला प्लस सेक्शन, हा आपला मायनस सेक्शन. ओके, बघा ही इथपर्यंतची व्हॅल्यू जी असणार आहे तर तिला आपण काय म्हणणार, पीक व्हॅल्यू. तिला काय म्हणणार, पीक व्हॅल्यू. ओके, किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा ऍम्प्लिट्यूड काही. ओके, तर बघा तुम्हाला आता सांगतो मी, वेगळं हे कलर. तर ही जी व्हॅल्यू असणार आहे, बघा ही जी व्हॅल्यू असणार आहे तर हिला काय म्हणायचं असतं आपण, इथं जी इथे जी व्हॅल्यू आहे तर हिला काय म्हणायचं आहे, RMS व्हॅल्यू. ही जी आहे एरो केलेली तर हिला काय म्हणायचं आहे, RMS व्हॅल्यू. आता ह्या सगळ्या डेफिनेशनचा अर्थ सांगतो, आधी डायग्राम ड्रॉ करून घेतली. बघा डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, समजा ही अशी एसी वेव्हफॉर्म आहे, काय आहे, अशा प्रकारची एसी वेव्हफॉर्म आहे. ही एसी वेव्हफॉर्म काय करत आहे, ठराविक अमाऊंट ऑफ करंट काय करत आहे, प्रोड्यूस करत आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम ती कशी होत चालले, चेंज होत चालले. आणि ही वेव्हफॉर्म काय करते की एक समजा 10 युनिट, हे फॉर एक्झाम्पल आहे, फक्त लक्षात घ्यायचं, 10 युनिट हीट प्रोड्यूस करते. काय करते, 10 युनिट हीट प्रोड्यूस करते. तर तेवढीच युनिट हीट प्रोड्यूस करायला जी डीसी क्वांटिटी लागेल तर त्याला काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू. तेवढीच हीट प्रोड्यूस करायला डीसी क्वांटिटी लागेल तर त्यालाच काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू. हे समोर जे डेफिनेशन दिले त्याचा अर्थ हा, म्हणजे एसी मधनं इतकी हीट प्रोड्यूस होते, तेवढ्या सेम क्वांटिटीची हीट सेम कन्सिडरेशन्स मध्ये डीसी ला प्रोड्यूस करायसाठी जी व्हॅल्यू लागते तर तिला काय म्हणायचं, RMS व्हॅल्यू. आता महत्वाचं इथं आहे तर ते म्हणजे RMS व्हॅल्यूचं सूत्र.
RMS व्हॅल्यू, अरे व्हॅल्यू असू शकते का, इज इक्वल टू 0.707 इंटू पीक व्हॅल्यू इंटू पीक व्हॅल्यू. हे 101 नाही 201% काय करायचं, पाठच करून ठेवायचं, याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये RMS व्हॅल्यू बद्दलचा प्रश्न असतोच असतो. RMS व्हॅल्यू इज इक्वल टू 0.707 पीक व्हॅल्यू. ओके, किंवा असं पण असतं बघा, ठीक आहे. तुर्तास तुम्हाला हेच बरं, पुढे जेव्हा आपण जाऊ, आता आपण काय केलं केलं पाहिजे की पुन्हा त्याच्यामध्ये काय नको, कन्फ्युजन नको. ठीक आहे, लक्षात आलं का बघा तुम्हाला, हे कसं असतं की 0.707 इंटू पीक व्हॅल्यू. ओके, तर या एवढ्या डेफिनेशन आपण बघितल्या, ह्या जरा पाठ करा. उद्याच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी रेकॉर्डेड लेक्चर पाठवेन, तर त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर प्रॉब्लेम्स बघायचे. साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 प्रॉब्लेम्स बघायचे. हे 13 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण पुढे जायचं आहे, तर आता एसीच्या एलिमेंटसाठी बऱ्याच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायच्या. ओके, ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण बघू बाकी गोष्टी.